गुंगी गुडियावरील टीकेनंतर सुनेत्रा पवारांना फोन केला पण संपर्कच झाला नाही। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची माहिती, अपमान झाल्याचा कांगावा होत असल्याचा सपकाळांचा आरोप। प्रशांत किशोर यांनी प्रदेशाध्यक्ष बदलण्याचा सल्ला दिल्याच्या चर्चेने राष्ट्रवादीत खळबळ। किशोर पक्षाचे सल्लागार असल्याचं माहित नाही, तटकरे भडकले तर बैठकीत उपस्थित नसल्याचं जय पवारांचं स्पष्टीकरण। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 2 दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर, सहकार आणि उद्योग क्षेत्रातील महत्त्वाच्या कार्यक्रमांना हजेरी लावणार। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांकडून शहांचं स्वागत। अभिजित दिपकेंचं पोलीस संरक्षण काढून घ्या अन्यथा आंदोलन करू, महाराष्ट्र पोलीस बॉईज असोसिएशनची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी। दिपकेंनी पोलीस अधिकाऱ्यांचा अपमान केल्याचा आरोप। मराठा आंदोलक मनोज जरांगे आजपासून पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर। बार्शी माढ्यात जरांगेंची सभा, मोठ्या संख्येने मराठा बांधव उपस्थित राहणार। ठाण्यात शाळकरी मुलाचा ड्रग्ज सेवनाचा कथित व्हिडिओ व्हायरल, विद्यार्थी वर्गातच ड्रग्ज घेत असल्याच्या व्हिडिओची पडताळणी सुरू। तुकाराम मुंढेंचा कारवाईचा धडाका कायम, IIT बॉम्बेतील 2 कॅन्टीन तत्काळ बंद, विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी होत होता खेळ, FDA कडून कॅन्टीनवर मोठी कारवाई। दिल्ली उच्च न्यायालयाचा डाबरला तात्पुरता दिलासा, FSSAIनं काही उत्पादनांवर घातलेल्या बंदीला कोर्टाची अंतरिम स्थगिती, अंतिम सुनावणी पूर्ण होईपर्यंत डाबरला तेल, तूप, मध विक्रीस परवानगी। पेपरफुटी बेरोजगारीवरून विरोधी पक्षनेते राहुल गांधी आक्रमक, आज प्रयागराजमध्ये छात्रों की गुंज या कार्यक्रमातून तरुणाईशी साधणार संवाद। झारखंडच्या रांचीत आंदोलक विद्यार्थी आणि सरकारसोबत सकाळी 10 वाजता बैठक, आज विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा 15वा दिवस, आजच्या बैठकीकडे देशाचं लक्ष।